Hi dear guys, today we are going to learn the poem name is Coromandel Features. Class 9th English poem we are going to learn. Okay, we will let's see what is mean by Coromandel Features. Coromandel म्हणजे काय तर हिंदी महासागर आणि वे ऑफ बंगाल जो भारतीय आग्नेयेकडे असणारा जो भाग आहे, जो समुद्र किनारा आहे, त्याला काय म्हटलेलं आहे तर कोरोमंडल असं म्हटलेलं आहे. आता त्यानंतर कोणता शब्द आहे कोरोमंडल फिशर्स. कोरोमंडल फिशर आता काय म्हटलेलं आहे, फिशर म्हणजे काय तर आपण सहजासहजी आपल्याला समजू शकतं की मासेमारी करणारा व्यक्ती किंवा कोळी बांधव असं आपण म्हणू शकतो. म्हणजे याचा एकंदरीत अर्थ काय तयार झाला, कोरोमंडल फिशर म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती मासेमारी करणारा कोळी बांधव, हा झाला कवितेचा अर्थ. आता त्यानंतर पाहूया आपण या कवितेमध्ये काही सुरुवातीच्या ज्या स्टांजा आहेत त्या सुरुवातीच्या स्टांजा पाहूया. आता या कवितेमध्ये एकूण 3 स्टांजा आहेत. किती स्टांजा आहेत तर एकूण 3 स्टांजा आहेत, जे तुम्हाला मी पुढे देणारच आहे. पाहूया यामध्ये असणारी पहिली स्टांजा. राईज ब्रदर्स राईज द वेकनिंग स्कायज प्रे टू द मॉर्निंग लाईट. आता काय म्हटलंय, राईज राईज म्हणजे उठा, ब्रदर्स अरे बांधवानो उठा. काय झालेलं आहे तर द वेकनिंग स्कायज जे जागं झालेलं आकाश आहे ते टू प्रे प्रार्थना करतंय, याचना करतंय. कोणासाठी याचना करतंय, टू द मॉर्निंग लाईट. काय म्हणते बघा, हे आकाशा जागे झालेलं जे आकाश आहे ते आकाश काय म्हणतंय, सकाळच्या प्रकाशाला प्रार्थना करतंय की उठा. म्हणजे कोळी बांधवाला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर उठा बांधवांनो उठा, जागं झालेलं आकाश आहे हे सकाळच्या प्रकाशाला आता काय करत आहे, प्रार्थना करत आहे. दुसरी ओळ पहा, द वाइंड लाइज ॲज स्लीप इन द आर्म्स ऑफ द डाऊन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. आता काय म्हणले तर पहाटेच्या खुशीमध्ये लहान मुलासारखं पहुडलेलं लपलेलं जे आहे, जे लपलेलं रात्रभर जे गोंधळ करत होतं ती म्हणजे हवा. तर हे हवा आता काय झालेलं आहे, शांत झोपी गेलेली आहे. रात्रभर तिचा आवाज येत होता म्हणजे गोंधळ होत होता, म्हणजेच आवाज करत होती ही हवा. आता पहाटेच्या वेळेला हीच हवा काय झालेली आहे तर झोपी गेलेली आहे. कम लेटस गॅदर आवर नेट्स फ्रॉम द शोअर अँड सेट आवर कॅटेमॅरन्स फ्री. आता काय म्हणलंय, कम लेटस गॅदर, चला आता आपण काय करूया, काठावरती जाऊया. कशावरती, नेट्स फ्रॉम द शोअर. आता काठावरती जाऊया आणि आपले असणारे नेट्स आहेत, जाळे आहेत, ते गोळा करूया. त्यानंतर काय करायचं आहे, अँड सेट आवर कॅटामॅरन्स फ्री. आणि आपली जी असणारी नाव आहे ते मुक्तपणे समुद्रामध्ये सोडूया, म्हणजे आपल्याला काय करता येतील, मासे पकडता येतील. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाइड फॉर वी आर द किंग ऑफ द सी. आता काय म्हटलं तर कॅप्चर, टू कॅप्चर, कॅप्चर करणे म्हणजे पकडणे. टू लिपिंग वेल्थ जे असणारी संपत्ती आहे, ऑफ अ टाइड जे भरती येऊ द्या ओट येऊ द्या त्याच्या पलीकडे मध्ये जे असणारी जी संपत्ती आहे ती पकडण्यामध्ये आम्ही काय आहोत, फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. तर आम्ही या समुद्राचे राजे आहोत. फॉर वी आर द किंग ऑफ द सी, या समुद्राचे आम्ही राजे आहोत. लाटांच्या पलीकडं भरतीच्या पलीकडं कशाही प्रकारची संपत्ती असू द्या, ही संपत्ती पकडण्यामध्ये आम्ही काय आहोत, माहीर आहोत. आम्ही या समुद्राचे राजे आहोत असं सांगण्याचं कार्य या ठिकाणी वर्णन, कोळी बांधवाचं वर्णन या ठिकाणी सरोजिनी नायडू करत आहेत. नो लॉंगर डिले, नो लॉंगर डिले म्हणजे अधिक उशिरा नको. लेट अस हॅस्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. आता काय म्हणलेलं आहे, अधिक उशिरा नको, लेट अस हॅस्टन अवे, चला पटकन लगबगीनं जाऊया. कसं जायचं आहे, इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स सी. काय म्हटलेलं आहे, सी गर्ल्स कॉल. आपल्याला जो समुद्र पक्षी आहे
तो त्यांच्या पाऊल खुणांकडे आपल्याला काय करत आहे, बोलावत आहे. आपण त्या पाऊल खुणांवरून जाऊया, म्हणजे नक्कीच आपल्याला काय सापडेल, समुद्रामध्ये असणारी जी संपत्ती आहे ती आपल्याला साहजिकच सापडेल. म्हणजे काय म्हटलेलं, अधिक उशीर करू नका, चला पटकन लगबगीनं जाऊया. समुद्र पक्ष्यांच्या पाऊल खुणांवरती आपण काय करूया, पाऊल ठेवूया, आणि म्हणजेच आपल्याला काय सापडेल, मार्ग सापडेल. द सी इज आवर मदर. आता काय म्हणले, द सी इज आवर मदर, द क्लाउड इज आवर ब्रदर, अँड द वेव्स आर आवर कॉम्रेड्स ऑल. बघा किती सोपा अर्थ, काय सांगितलेलं बघा, काय म्हटलेलं आहे, द सी इज आवर मदर, समुद्र ही आपली माता आहे. द क्लाउड इज आवर ब्रदर, आणि ढग हे आपले बांधव आहेत. त्याचबरोबर काय म्हटलेलं आहे पुढं, द वेव्स आर आवर कॉम्रेड्स ऑल, आणि जे वेव्स आहेत, लाटा आहे, तरंग आहे पाण्याचा, हा जो लाटाचा भाग आहे तो आपला काय आहे, कॉम्रेड आहे, म्हणजे आपल्या सर्वांचा मित्र आहे. द सी इज व्हॉट दो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन, फेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राइव्स. जरी फेकतो, काय म्हटलं बघा, व्हॉट दो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन, जरी फेकतो आम्ही सूर्याकडे काही, आम्ही सूर्याकडे काही फेकतो ते, फेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राइव्स. मग त्यावेळेला समुद्र देवतेचे हात कुठं बरं गुंतलेले असतात, म्हणजे समुद्र देवतेने काय केलं पाहिजे, याकडे लक्ष ठेवलं पाहिजे, पाहिलं पाहिजे की जरी फेकतो आम्ही सूर्याकडे काही, मग समुद्र देवतेचे हात जातात कोठे. ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाइड इन द हिज ब्रिस्ट आवर लिव्स. आता काय म्हटलं बघा, तर कोळी बांधव हा जे स्टॉर्म आहे, होल्ड्स इन द, म्हणजे काय करतात म्हटलेलं आहे, तर जे वादळ आहे त्या वादळांनाही आपल्या केसांमध्ये पकडून ठेवतात. म्हणजे कोळी बांधवांची एवढी ताकद आहे, किती वादळ आली तर घाबरायचं नाही, पॉझिटिव्ह राहायचं असं त्यांना वाटत असतं. विल हाइड इन हिज ब्रिस्ट आवर लिव्स, आणि त्या वादळांना कशामध्ये लपवून ठेवतात, तर आपल्या हृदयामध्ये लपवतात. म्हणजे इतकं प्रेम या वादळावरती हे कोळी बांधव करत असतात. किती मोठं वादळ आलं तर या वादळांना लपवून ठेवण्याचं कार्य हृदयामध्ये करतात, आणि त्यांना अडवण्याचं कार्य केसाद्वारे केलं जातं. म्हणजे एवढी ताकद कुणामध्ये आहे, तर या कोळी बांधवांमध्ये आहे, असं वर्णन करण्याचं कार्य श्रीमती सरोजिनी नायडू करतात. स्वीट इज द सेड ऑफ द कोकोनट ग्लेड. आता काय म्हटलंय, स्वीट इज द सेड ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोज. म्हणजे काय म्हटलेलं आहे, तर जे स्वीट इज द शेड म्हणजे काय, सावली, ऑफ द कोकोनट ग्लेड, तर नारळाच्या पानांची म्हणजे नारळाच्या झावळीची सावली अतिशय छान आहे, अतिशय सुंदर आहे. अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोज, आणि आंब्याच्या वनांचा सुगंध अतिशय छान आहे. म्हणजे आंब्याचं सुद्धा वन आहे, ग्रोज आहेत, त्या ग्रोज वनांचा, आंब्यांचा ज्या वन आहे त्या वनांचा काय आहे, जो सुगंध आहे, सेंट आहे, वास आहे, सुवास आहे, तो दरवळत आहे, अतिशय छान वाटत आहे, असं कोण सांगत आहेत, सरोजिनी नायडू. अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ऑफ ओ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव. आता काय म्हटलेलं आहे, तर सँड म्हणजे काय, वाळू. स्वीट आहे म्हटलं इथं, म्हणजे अतिशय गोड आहे. गोड म्हणजे खाद्यपदार्थ नाही येतो, गोड म्हणजे याचा अर्थ दिसायला सुंदर आहे. ॲट द फुल ऑफ ओ द मून, म्हणजे या चंद्रप्रकाशाने संपूर्णपणे ही वाळू माखलेली आहे, वाळू भरून गेलेली आहे, या प्रकाशामध्ये पूर्णपणे वाळू दिसत आहे. विथ द साऊंड ऑफ व्हॉइसेस वी लव, आणि आवडत्या आवाजासह, अतिशय हा आवाज सुद्धा कसा आहे, गोड आहे. म्हणजेच वाळू चंद्रप्रकाशाने पूर्णपणे भरून गेलेला आहे. विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव, आणि आवडत्या आवाजासह आपल्याला ती काय वाटत आहे, गोड वाटत आहे, छान वाटत आहे, सुंदर वाटत आहे, आणि ती आपल्याला काय होत आहे, आवडत आहे.
but sweeter, oh brother, the kiss of the spray and the dance of the wild फोम सगली. आता इथं काय म्हणले, बट स्वीटर म्हणजे अधिकच गोड, पण अधिकच गोड. ओ ब्रदर, हे बांधवा, द किस ऑफ द स्प्रे, द किस ऑफ द स्प्रे, किस म्हणजे पापा, कशाचा, स्प्रे, स्प्रे म्हणजे काय, फवारा, म्हणजे याचा काय म्हणलेला आहे, फवारा म्हणजे थोडक्यात लाटा, तर लाटांचा पापा पण अधिकच गोड. हे बांधवा, या लाटांचा पापा अधिकच गोड आहे. अँड डान्स ऑफ द वाइल्ड फोम सगली. फोम म्हणजे काय, फेस, डान्स म्हणजे काय, नृत्य, वाइल्ड म्हणजे काय, तर रानटी. म्हणजेच या जंगली फेसांचा, म्हणजे या समुद्र किनाऱ्यावरती येणारा फेस आहे, त्या फेसांचं नृत्य सुद्धा कसं आहे, अगदी छानच आहे, अगदी गोडच आहे, पाहण्यास योग्य आहे आणि वारंवार पाहतच राहावं अशा असं हे काय आहे, हे फेसांचं नृत्य आहे. रो ब्रदर रो टू द एज ऑफ द वर्ज फेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. काय म्हणले, रो ब्रदर रो म्हणजे आपण बोलतो ना नेहमी, गीतामध्ये म्हणतो, वल्लव रे नकवा, वल्लव वल्लव, तशा प्रकारे वल्लव बांधवा वल्लव, वल्लव बांधवा वल्लव, रो टू द एज ऑफ द वर्ज. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, तर त्या काठाकडे म्हणजे समुद्र किनाऱ्याकडे, फेअर द लो स्काय मेट्स विथ द सी, की ज्या ठिकाणी, की जेथे पूर्णपणे आकाश हा काय झाला असतो, समुद्राकडे झुकलेला असतो, की ज्या ठिकाणी संपूर्ण आकाश हा काय झाला असतो, समुद्राकडे झुकलेला असतो. असं आपल्याला काय मिळतं, या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी अतिशय सुंदर अशी कविता या कोळी बांधवांसाठी कोणी लिहिलेली आहे, तर सरोजिनी नायडू यांनी.